नमस्कार मित्रांनो, तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आज मी तुम्हाला कुट्टी मशीन विषयी माहिती देणार आहे। चला मग। हा आमचा गोठा आहे आणि इथं याच्या बाजूने मशीन आहे। या मी आताच मग काढली आहे कुट्टी काढण्यासाठी। ही आमच्या गोठ्याची भीत आहे आणि इथून टाकली का इकडे कुट्टी पडती। थोडक्यात मशीन विषयी तुम्हाला माहिती सांगतो मी। इथं आमची गोट्याची भीत आहे आणि इथं दर्जा आहे आणि इथं कुट्टी पडती आणि याला नंतर रिवर्स गिअर बी आहे। असं केल्यावर रिवर्स गिअर म्हणजे बाहेर येते आणि असं केलं का मग कुट्टी होती। इथून कुट्टी पडती। पंखे हे मशीन 3 HP 3 पिच आहे। याची कुट्टी पाडण्याची क्षमता याची एका तासाला 1.5 टन कुट्टी पाडण्याची क्षमता आहे। घरच्या घरी या मशीनवर आम्ही दिवसाला 5 बोध भरतो घरच्या घरी। हे 3 पात्याचं मशीन आहे। चला तुम्हाला खोलून दाखवतो। इथे नट आहे त्याला। जाम होईल तो। एक पाता आहे त्याला आणि एक पाता आहे आणि ह्यो एक, हे 2, हे 3। हे वेट दिलेलं आहे त्याच्यामुळे ना तर मोटर लोडवर येत नाही। हे वेटमुळे मोटर ना लोडवर येत नाही। मशीन बी ताकद धरून चालते। हे गिअर बॉक्स आहे। याच्यामध्ये ऑइल भरलं जातं आणि ह्यो मागं पुढं जायचं गिअर आहे आणि हे ना तर या गिअर असल्यामुळे ना तर हात जायची शक्यता कमी राहते। याला डायरेक्ट बेरिंग दिलेलं आहे तर याच्यामुळे ना तर मेंटेनन्स कमी राहतं ना। तर ऑइल हे ते इथे ना तर ग्रीस भरण्यासाठी दिलेलं आहे। बघा मग याच्यात ग्रीस टाकायची। हे मशीन घेऊन आम्हाला कमीत कमी 5 वर्ष झालेले आहेत। चला मग तुम्हाला मी चालू करून दाखवतो। हे आम्ही फीस करायला आहे इथे। हे मशीन सिंगल पीस वरच आहे। सध्याला आता सिंगल पिचची मोटर बसवली आहे आणि तिथे ना तर 3 पिचची मोटर आहे। तुम्हाला दाखवतो तिथे वासरू आहे। तिथे सिंगल 3 पिचची मोटर आहे। आमचा लाईनीस प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे आम्ही सिंगल पिचची लावलेली आहे। आणि जर आम्हाला ना तर बोधं भरायचे असले ना तर आम्ही मग ती 3 पिचची लाईन लावतो। 3 पिचची मोटर लावतो। आम्ही तुम्हाला आता कुट्टी करून दाखवतो।
लाईट ना डीम असल्यामुळे ना तुम्हाला नंतर काढून दाखवतो मी. लाईट डीम असल्यामुळे ना तर आपण एवढंच काढलं आता. आता संपूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया, पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.